आणि अंड्याची पोळी खाय मस्त वेगळी तिखट झणझणीत कांदा बिंदा टाकून केली. कांदा चटणी मीठ हळद टाकली बघा. मस्त इकडं अंड्याच्या पोळीचा बेत आहे. चूल पेटली. आज चुलीवरचा स्वयंपाक आहे. गॅस संपला. गॅस काही मिळत नाही आपल्याला. बरेच दिवसातनं चूल पेटवली. किती दिवस झालं मला चुलीचा स्वयंपाक बी नाही कधी केला. चूल मी कधी पेटवली बी नाही. पहिल्यांदाच पेटवली. आता तुम्हाला थोडासा राडा दिसेल तर असं आता बाहेर स्वयंपाक करायचं म्हणलं चुलीवर तेवढा राडा असतोच होतोच. आणि तिकडं बटाटा. हा बटाटा इकडं पिवळा बटाटा केला. सांडलं थोडं नाही सांडलं पाणी पडलं ना. पिवळा बटाटा इकडं चपात्या करून घरात ठेवली. घरात चपात्या ठेवल्या. त्याला जाळ विजला लावायचं की काठी घे इकडं काठी दाखवले काटक्या. एवढंच नाही नुसतं चपात झाली बटाटा नुसतं पोळ्या केल्या का झालं. परत आवरून ठेवायचं सगळं. सगळं आवरायचं. परत चुलीवरची किती भांडी काढायची तेवढी घासायची. खरडून 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 हात दुखवून घ्यायचं. उजेडच करून घेतलं. परत काय होतं इथं सगळ्या गाड्या लागते. ते माणसांच्या गाड्या येतात. गाड्या लावतात सगळे इथं. मग करू वाटत नाही माणसाचं स्वयंपाक. आपलं लवकरच घेतलं करून. आणि परिस्थिती आलं की लगेच जेवाय मागतात. आता गेले डेअरीत. डेअरीत नेचरमध्ये सारखंच काम असते. कामावर गेलेत का गॅस टाकी आणाय गेलं सांग ना. कामावर गॅसची टाकी गेल्यात मिळते का नाही काय माहीत नाही. गेल्यात एवढंच खरं. अच्छा गॅसची टाकी. मला वाटलं कामावरच गेल्यात. कामावून तसंच गेलं ग तिकडं. अच्छा पोळी द्याव त्यांना. चला पोळीकडे. मस्त अशी अंड्याची पोळी या खायला. गरमागरम अंड्याची पोळी चपाती. व्हिडिओ बघा आमचा पूर्ण बघा आणि अंड्याची पोळी खायला या. अच्छा चला आपलं जाळ लागला म्हणजे लय लागतो. नाही म्हणजे गॅसवर कसं जास्त जाळ झाला का गॅस कमी करायला. ह्याला कमी नाही ह्याला बंदच करावं लागतं. येतच नाही. जाऊ इकडे मोठी पोळी अशी. तडा टाकली पोळी मस्त अनाग झाड. गरमागरम पोळी अंड्याची चपाती ह्याच्यात करून द्यायची. खायसाठी बनवायचं असतं. साईडचं